नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरची सुरुवात महाराष्ट्रात आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनाच्या बातमीनं. मराठा समाजाला ओबीसी समाजातून कोणतेही आरक्षण देण्यात येऊ नये, मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्या जाऊ नये, अन्यथा रविवारपासून नागपूरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी जातीय जनगणना तात्काळ करण्यात यावी. होय, या मागण्या आल्या आहेत उपराजधानी नागपूरहून. इथे आज कुणबी समाजातील विविध पोट जातींचा शाखांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर समाज प्रतिनिधींची बैठक झाली. इतकंच नाही तर पुढील दिशा ठरवण्यासाठी नागपुरातच सर्व शाखीय अखिल कुणबी समाजाने एल्गार बैठकही आयोजित केली आणि या एल्गार त्यांनी पुकारला आहे. गेले काही दिवस बातमी होती ती जालन्यात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाची. मात्र आता आरक्षणासंबंधीच्या मागणीला घेऊन वेगवेगळ्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटू लागल्या आहेत. 11 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचं आंदोलन मात्र आजही सुरू आहे. काही मार्ग निघतो का हे बघण्यासाठी त्यांच्या सोबतच्या काही सदस्यांचं एक शिष्टमंडळ आज मुंबईत आलं आहे. आज रात्री या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक होणार आहे. 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं. प्रमुख मागणी होती मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल. त्यानंतर सरकारनं वंशावळीनुसारच कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचा अध्यादेश देण्यासाठीचा GRही काढला. पण मग जरांगेंनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आणि तिढा तरीही सुटला नाही. आज या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मात्र हे सगळं होत असतानाच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसी महासंघानं जो विरोध केला होता तोच विरोध इतरही काही बाजूंनी तीव्र होताना दिसतोय, ज्यात सर्व शाखीय कुणबी एल्गार बैठक घेण्यात आली. त्यामुळे आरक्षणाची भूमिका घेऊन मराठा, कुणबी तसेच इतर ओबीसी उभे ठाकलेले दिसत आहेत आणि त्यात अनेक वर्षांपासून शेड्यूल्ड ट्राईब म्हणून आरक्षणासाठी आंदोलन करणारा धनगर समाजही परत आक्रमक झालेला दिसतोय. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकात यशवंत सेनेकडून उपोषण सुरू केलंय, तर धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला. तर तिकडे ओबीसी समाजानं चंद्रपूरमध्ये महापंचायत आयोजित केली आहे. त्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जर निर्णय झाला तर समाजाकडून कोणत्या पद्धतीनं विरोध करता येईल याची चर्चा होण्याची शक्यता आहे. आता इतक्या इशाऱ्यांनंतरही जर महाराष्ट्र सरकारनं जरांगेंची मागणी मान्य केली, ओबीसींसह कुणबी संघटनांची ही समजूत काढली आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे आरक्षण देणं हाच नुसता प्रश्न नाहीये, तर ते आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे हाही एक भाग आहे. कारण शेवटी नाहीतर तसंच होणार जैसे थे. हाच प्रश्न आम्ही महाराष्ट्राला आज विचारलाय आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, जरांगेच्या मागणीप्रमाणे सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर आरक्षण कोर्टात टिकेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता किती जणांना वाटेल की आरक्षण कोर्टासमोर टिकेल की नाही हे आपण पाहणारच आहोत. इतकंच नाही तर त्यावरच्या प्रतिक्रियाही पाहणार आहोत. मात्र आता आपण जालन्यात जाऊयात. इथल्या एका गावात मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं होतं. हे आंदोलन देशात पोहोचलं. त्यानं राज्याचं राजकीय समीकरण बदलून टाकलं. याच उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आंदोलनात काय काय घडलं पाहूयात मनोज जरांगेच्या आंदोलनाचा रिकॅप.
तारीख 29 ऑगस्ट. उपोषणाचा पहिला दिवस. जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मंदिरासमोर गर्दी जमली होती. कारण होतं मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाला कुणबी आणि मराठा म्हणून प्रमाणपत्र द्यावेत नसता मी आज 1 वाजेपर्यंत सरकारची वाट बघणार नसता मी प्राणांतिक आमरण उपोषण सुरू करणारे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला आरक्षणासाठीच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह आणखी 3 मागण्या होत्या. तारीख 30 ऑगस्ट. उपोषणाचा दुसरा दिवस. दुसऱ्याच दिवशी प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. जरांगेंनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्जुन खोतकर यांना कॉल करत आंदोलनात मध्यस्थी करण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून जरांगेंशी संवादही साधला. मात्र त्यानंतरही जरांगेंनी आंदोलन सुरूच ठेवलं. तारीख 31 ऑगस्ट. उपोषणाचा तिसरा दिवस. उपोषण सुरू होऊन 2 दिवस झाले. जरांगेंची प्रकृती खालावली. त्याच दिवशी पहाटे पोलिसांनी तिथे बंदोबस्त वाढवला. दुपारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेही तिथे पोहोचले. संध्याकाळी पुन्हा पोलिसांनी उपोषण मागे घेण्यासाठी जरांगेंना विनंती केली. त्यातही तोडगा निघाला नाही. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि 5:45 वाजता आंदोलन बसलेल्या मंडपामध्ये पोलीस अधिकारी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. तारीख 1 सप्टेंबर. उपोषणाचा चौथा दिवस. लाठी हल्ल्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आणि जालन्यात नेते जमायला सुरुवात झाली. 1 तारखेला पहाटेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पोहोचले. तारीख 2 सप्टेंबर. उपोषणाचा 5वा दिवस. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंतरवाली सराटी गाठलं. जखमींसह उपोषण करणारे मनोज जरांगेंची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी भाजपचे खासदार उदयनराजे सुद्धा होते. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही जरांगेंची विचारपूस केली आणि संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण जरांगेंच्या भेटीला जालन्यात पोहोचले. तारीख 3 सप्टेंबर. उपोषणाचा 6वा दिवस. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्याच दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून हालचालींना वेग आला. तिकडे जरांगेंनी सरकारला अध्यादेशाचा अल्टिमेटम दिला. तारीख 4 सप्टेंबर. उपोषणाचा 7वा दिवस. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत होती. त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यात पोहोचले. त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मराठा तरुणांना आवाहनही केलं. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली आणि आश्वासन दिलं. तारीख 5 सप्टेंबर. उपोषणाचा 8वा दिवस. जरांगेंचं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळही होतं. मात्र त्यांच्या चर्चेतून मार्ग निघाला नाही. तारीख 6 सप्टेंबर. उपोषणाचा 9वा दिवस. उपोषणाच्या 9व्या दिवशीही जरांगे मागण्यांवर ठाम होते. मात्र त्यांच्या मागणीनं महाराष्ट्रात नव्या संघर्षाची ठिणगी पेटली. त्यांच्या मागणीला विरोध करत ओबीसी समाजानं राज्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. तर मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापनेची घोषणा केली. 8 दिवसांमध्ये माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. तारीख 7 सप्टेंबर. उपोषणाचा 10वा दिवस. 10व्या दिवशी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे अंतिम निर्णय घेणार होते. अर्जुन खोतकर यांनी सरकारी अध्यादेश जरांगेंना दिला. मात्र त्यात जरांगेंच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या. वंशावळीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो जरांगेंना मान्य नव्हता. म्हणून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. तारीख 8 सप्टेंबर. उपोषणाचा 11वा दिवस. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीनं राज्यात ओबीसी समाज आणि कुणबी संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी चंद्रपूर, नागपूरमध्ये मोठ्या आंदोलनाचाही इशारा दिला.
तर तिकडे जालन्यातून आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सह्याद्रीवर चर्चेचंही आमंत्रण दिलं गेलं. गेल्या 10 दिवसांमध्ये 2-3 वेळा सरकारनं उपोषण मागे घेण्यासाठीचा प्रयत्न केला, मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या जरांगेंनीही माघार घेतली नाही. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती तोडग्याची, आणि त्याच तोडग्यामुळे नवा वाद पेटू नये हीच अपेक्षा. 0 आवर ABP माझा. गेल्या 11 दिवसांमध्ये जालन्यात काय काय घडलं हे पाहिलं, पण याच 11 दिवसानंतर राज्यात अनेक समीकरणं बदलली. त्यातील काही समीकरणं सोडवताना सरकारसमोर मोठी आव्हानं असतील. आता नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडेंनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय. सर्व संघटनांनी एकत्रित चंद्रपूरमध्ये महापंचायत आयोजित केली आहे. त्यानंतर 12 सप्टेंबरला मुंबईत राज्यव्यापी महापंचायतीचीही घोषणा केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाचा विरोध केला, तर त्यानंतर आता विदर्भातील कुणबी संघटनांनीही आक्रमक विरोध करण्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिली तर कुणबी समाज ओबीसी बांधवांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. कोपर्डी हत्याकांडाच्या नंतर मराठ्यांनी जी आरक्षणाची भूमिका घेतली, त्यावेळेस विदर्भामध्ये जेवढे काही मोठे मोर्चे निघाले त्यामध्ये 70% कुणबी सहभागी होते. म्हणजे त्यावेळेस त्यांनी आम्हाला ओबीसीच्या व्यतिरिक्त 18% द्यावे ही त्यांची मागणी होती, ती रेटली होती. त्या मागणीला आम्ही पण सहकार्य त्यांना दिलं. पण आता ती मागणी त्यांची संपुष्टात आली किंवा त्यांना ती या मागणीप्रमाणे मिळत नाही, म्हणून ओबीसीवरती ते जर उठत असतील, त्या मागणीला आमचा विरोध राहील, निश्चितच राहील. आमचा मराठ्याला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही, परंतु आमच्या समजा कुणबी असून ओबीसी असून याचं आरक्षण फार कमी आहे आणि याच्यातही आम्हाला अडचण निर्माण होत असेल ते योग्य नाही. आधीच आम्हाला 27% आरक्षण मिळत आहे आणि त्याच्यामधून जर आरक्षण कुणी मागणी करेल तर कसं शक्य होणार आहे? 50%च्या आत तर दिलेलं आहे, त्याच्यावर तर तुम्ही द्या असं केंद्र सरकारने द्यावं त्यांना. आमची काही त्यांना मनाई नाही आहे. त्यामुळे आता सरकारसमोरचा पेच कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. त्यातच उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंच्याही प्रकृतीची चिंता वाढली आहे आणि म्हणूनच सरकारनं कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंदीची तपासणी युद्ध पातळीवर सुरू केली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या नोंदी तपासण्याचं काम सुरू केलंय. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नांवरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटर. आजचा आपला प्रश्न होता, जरांगेंच्या मागणीप्रमाणे सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर आरक्षण कोर्टात टिकेल का? विनोद मोरे यांची प्रतिक्रिया ट्विटरवरून, जे मुळात कुणबी मराठा आहेत त्यांचं आरक्षण कोर्टात टिकेल, बाकीच्या मराठा बांधवांचं आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे सरकारने योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा. माय जर्नी नावाचं अकाउंट आहे यूट्यूबवर. त्यांचं म्हणणं आहे, ओबीसी मधून आरक्षण दिलं तर अडचण नाही, पण नवीन कॅटेगरी तयार केली तर टिकणार नाही. यूट्यूबवरून प्रदीप किर्लोस्कर, कोर्टाला सुद्धा कायद्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात. फेसबुकवरून ज्ञानदेव काशीद, जो शेती करतो तो कुणबी, मराठा समाजाचा उदरनिर्वाह शेती आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे, सरकारने मंजूर करावी. फेसबुकवरूनच सागर बलकवडे, नाही टिकणार. फेसबुकवरून तुकाराम कालेवर, आरक्षण टिकणार. इंस्टाग्रामवरून परशुराम मुळे, यापेक्षा सगळंच आरक्षण बंद करा अशी मागणी करायला पाहिजे होती त्यांनी. इंस्टाग्रामवरून आकाश सोन्ने, टिकेल कारण निजाम काळात मराठा हा कुणबी असल्याचा पुरावा आहे. अनेकांना वाटतंय की कोर्टासमोरही संघर्ष होण्याची शक्यता आहे. वेळ झाली आता गेस्ट सेंटरला जाण्याची. तिथे आपल्यासोबत असणार आहेत कुणबी एल्गार परिषदेत उपस्थित असलेले आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री परिणय फुके. त्यांच्याशी बातचीत करूया. परिणयजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये.
आज जी कुणबी समाजाची सर्व शाखांची बैठक नागपुरात झाली, तिथं तुम्ही सुद्धा गेला होतात. ही आपण भारतीय जनता पक्षातील आहेत, मात्र तिथे सर्व पक्षांची नेते मंडळी आली होती का? तिथे सर्वच पक्षांचे नेते मंडळ आले होते. माजी मंत्री सुनील केदार होते, माजी मंत्री अनिल देशमुख होते, अशोक दौड, दीनानाथ पडोले, मी सुद्धा होतो. भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोळे असतील, रमेश चोपडेजी असतील, नरेंद्र बर्डेजी असतील, हे सगळेच, बंटीजी कुकडे असतील, हे सगळेच नेते, सर्वच पक्षाचे नेते तिथे होते. कुणबी समाजाचे आणि ओबीसी समाजाचे. बबनराव तायवाडे सर तिथे होते. आम्ही आज तुम्ही घेतलेले जे निर्णय आहेत ते आधीच सांगितलेले आहेत, मात्र परत एकदा तुम्ही त्यातले जे ठळक तुमचे निर्णय आहेत ते सांगाल. बघा, असं आहे की जी ही मागणी अनेक दिवसापासून सुरू आहे आणि मागील मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेसपासून हे आंदोलन सुरू केलं आणि उपोषण सुरू केलं त्यावेळेसपासून त्यांची ही मागणी सुरू आहे आणि त्यांचं सातत्याने मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातलं असणार किंवा ओबीसीला म्हणजे कुणबी समाजाला मध्ये मराठा समाजात टाका किंवा मराठा समाजाला कुणबीचं सर्टिफिकेट देण्यासंदर्भात असणार. या सगळ्या त्यांच्या मागण्या याला सर्वच ओबीसी समाज आणि विशेष करून कुणबी समाज विरोधात आहे. कुणबी समाजाचं सर्टिफिकेट देण्याकरता कुठलीही पाऊल सरकारने उचलू नये आणि सरसकट कुणबीचं सर्टिफिकेट दिलंही तरी सगळ्यात महत्त्वाचं नुसतं जात प्रमाणपत्रांनी काय आरक्षण भेटत नाही. आरक्षण भेटतं हे जात वैधता प्रमाणपत्राने आणि याची जर ज्यावेळेस याची तपासणी होणार त्यावेळेस हे कुठेही जात वैध प्रमाणपत्र म्हणजे कास्ट क्वालिटीमध्ये कुठेही टिकणार नाही आणि यांना आरक्षणही कुठे मिळणार नाही. परिणयजी, आपण हे सांगितलं आहे. आज जी नेते मंडळी तिथे उपस्थित होती, आपण स्वतः भाजपाचे होते, माजी मंत्री सुनील केदार काँग्रेसचे, अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे, या सगळ्यांचं तुम्ही सांगत आहात त्या निर्णयावर एकमत झालं का? एक सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की आंदोलन करायचं आणि आपला जो विरोध आहे तो नोंद आपण सरकार दरबारी करायचा म्हणून, कारण कुठेही कुणबी समाजाचा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुठेही धक्का लागता कामा नये म्हणून आमचा जो विरोध आहे त्याची नोंद आम्ही करणार आहे. परिणयजी, एक अजून मुद्दा आम्हाला समजून घ्यायचा आहे, कारण जो ओबीसी महासंघाचा किंवा बबनराव तायवाडे यांनी जो मुद्दा काल मांडला तो असा होता की ज्यांच्याकडे वैयक्तिक नोंदी आहेत निजामकालीन, ज्यामध्ये कुणबी असं म्हटलेलं आहे, अशा लोकांना जर आरक्षण दिलं तर त्यांचा विरोध नाही आहे. मात्र सरसकट आणि सामूहिक नोंदी तपासून जर मराठा समाजाला आरक्षण कुणबी म्हणून दिलं ओबीसीमधनं तर त्यांचा विरोध आहे. तर हीच भूमिका आजच्या कुणबी समाजाच्या सर्वशाखीय एल्गार बैठकीची होती का? निश्चितच हीच सगळ्या ज्या आज जी मीटिंग झाली, ज्या समाजाची, ज्या सगळ्या प्रमुख नेत्यांची, सगळ्या जाती जे आहे कुणबी समाजामध्ये विविध जाती आहे त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जी एक ही बैठक झाली यामध्ये हेच ठरलं आणि जी एक भूमिका आहे कुणबीच्या म्हणजे जे निजामकालीन जे काही जर त्यांचं वंशावली असणार, त्यांचं जर काही पुरावे असणार आणि खरंच ते जर कुणबी असतील तर त्यांना कोणतंही आरक्षण देण्यासंदर्भात किंवा त्यांचं कुणबी सर्टिफिकेट देण्यासंदर्भात आमचा काही विरोध नाही. पण जे आता जी जरांगे पाटलांची जी मागणी होत आहे की सरसकट कुठेतरी ते सरकारला कुठेतरी धारेवर धरून किंवा कुठेतरी तुम्हाला असं तुमचं म्हणणं असं आहे का की मांडून कुठेही बोला आपला मुद्दा पूर्ण करा. कुठेही हे जे सगळे विषय आहेत आणि जे आता ते सरकारला जे कुठेतरी प्रेशराईज करतात आहे की सरसकट तुम्ही सर्व मराठ्यांना तुम्ही कुणबीचे सर्टिफिकेट द्या आणि सर्टिफिकेट दिल्यावर यांची जी कास्ट व्हॅलिडिटी ती कुठेही टिकणार नाही आणि ज्या लोकांकडे, ज्या कुणबी समाजाकडे किंवा जे कुणबी लोक असतील त्यांनाच सर्टिफिकेट दिलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे 1966च्या आधीचे पुरावे आहे, त्यांचे पूर्ण वंशावली आहे आणि वंशावलीमध्ये कुठेतरी जर कुणबी जर येत असणार तर त्यांना देण्यास काही हरकत नाही. पण याच्या व्यतिरिक्त सरसकट असा कोणताही निर्णय सरकारने करू नये, असा कोणता निर्णय करू नये म्हणूनच आम्ही आंदोलन करतोय. धन्यवाद परिणयजी, आपले मतं आपण आज मांडलीत 0 आवरमध्ये आणि विशेष करून ही माहिती दिली बैठकीची. आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाण्याची आणि निकाल पाहण्याची. मात्र त्याआधी आणखी एक मोठी अपडेट देते.
ती म्हणजे कुणबी संदर्भात निजामकालीन दस्तावेज महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या समितीच्या हाती लागलाय. हैदराबादला गेलेल्या समितीनं निजाम काळातील गॅझेट दानपत्रे सनद तपासली. यानुसार निजाम काळात मराठवाड्यात 38% लोकसंख्या ही कुणबी समाजाची होती. पुढे मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या राणे समितीनंही अशाच स्वरूपाची आकडेवारी सादर केली होती. आता तर थेट निजामकालीन दस्तावेज मिळालेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी नक्कीच त्याची मदत होईल. पण त्याचाच आधार घेत सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली आणि आरक्षण मिळालं तर ते कोर्टासमोर टिकणार का? हाच होता आपला आजचा प्रश्न आणि हाच आहे अनेक नेत्यांचा आणि कुणबी समाजाचा विरोधही. त्यासाठी आपल्या पोलवर लोकांची काय प्रतिक्रिया आहे ती पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न मी आपल्याला सांगितलाच की अशा पद्धतीनं जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर आरक्षण कोर्टात टिकेल का? यूट्यूबवर एकूण 35,000 मतं आपल्याला मिळाली आहे आणि कोर्टात टिकणार नाही म्हणणाऱ्यांचं आकडा हा मोठा आहे. 58% लोक हे नाही म्हणतात आहेत, 42% लोक हो म्हणतात आहेत. आता ट्विटरवरचा कौल पाहूया. ट्विटरवर सुद्धा नाही म्हणणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. 64% लोक हे नाही म्हणतात ते कोर्टात टिकणार नाही म्हणतात आहेत. फक्त 36% लोकांचं म्हणणं आहे होय कोर्टात असं आरक्षण टिकेल. महाराष्ट्रात आरक्षणावरून राजकारण तापलंय तर दिल्लीतही असाच मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. 18 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात संभाव्य शक्यतांमध्ये ओबीसी आरक्षणाचाही विचार होण्याची शक्यता अनेक लोक वर्तवत आहे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील रोहिणी आयोगाचा अहवाल पटलावर मांडण्याची शक्यता लोक वर्तवत आहेत. देशात आज ओबीसीमध्ये 2,500पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी ठराविक प्रभावी जातींनाच आरक्षणाचे लाभ तुलनेनं जास्त मिळतात. मात्र इतर जातींनाही हेच लाभ कोणत्या पद्धतीनं पोहोचवता येतील याच गोष्टींवर रोहिणी आयोगाचा अहवाल आहे. 2024 साली होणाऱ्या निवडणुकांच्या धर्तीवर याचीही चर्चा होते का हेही पाहावं लागेल. 10 दिवसात आरक्षणाच्या मागणीनंतर इतक्या गोष्टी घडल्या आहेत की त्यातून निर्माण झालेला गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर गुंता सुटण्याऐवजी वाढतानाच दिसतोय. एक गाठ सोडवण्याच्या नादात आणखी गाठी पडत आहेत. राजकारण्याच्या नादात आणि राजकारण्यांच्या नादी लागून आपण आपल्या समाजाची वीण उसवली जाणार नाही याची जाण आणि भान ठेवायला हवंय. आता बातमी G20 संदर्भातली. दिल्ली सज्ज आहे, पाहुण्यांची वाट पाहत आहे. सगळ्या जगाच्या नजरा सध्या भारतावर आहेत. कारण 9 आणि 10 सप्टेंबर म्हणजे उद्या आणि परवा असे 2 दिवस दिल्लीत G20 शिखर परिषद होणार आहे. जगातील अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतीय भूमीवर एकाच वेळी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ. भारताने आपल्या पाहुण्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी केली आहे. पण या सगळ्यात सर्वांच्या नजरा महासत्ता अमेरिकेवर खिळल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं एअरफोर्स 1 विमान दिल्लीत दाखल झालं आहे. G20च्या बैठकीआधी आजच बायडन आणि मोदी यांच्यात आता चर्चा सुरू आहे. एकीकडे बऱ्याच देशांचे सर्वोच्च नेतृत्व हे भारतात येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे मात्र काल युरोपात पोहोचले. त्यांच्याबरोबर सॅम पिट्रोडाही आहेत. देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं राहुल गांधी G20च्या नेमक्या वेळी काय साधत आहेत हे महत्त्वाचे आहेच. त्यांचा युरोपातील 1 आठवड्याचा कार्यक्रम आहे ज्यात आज त्यांनी काही उद्योजक आणि राजकीय नेत्यांची ब्रसेल्स येथे भेट घेतली. एकीकडे युरोपातील अनेक राष्ट्राध्यक्ष भारतात असताना आणि तिथल्या प्रेसचे लक्ष त्यामुळे भारताकडे लागले असताना राहुल गांधी तिथेच प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि तिथल्या खासदारांशी आणि इन्फ्लुएन्सर्सशी वार्तालापही साधत आहेत.
आज बायडन यायच्या आधीच राहुल गांधींनी ब्रसल्समध्ये भारतात लोकशाहीवर हल्ला होतोय असं म्हणत हिंसा वाढत असल्याचे वक्तव्य करत युरोपातील नेत्यांनाही ह्याची चिंता वाटत असल्याचे प्रेसला सांगितले. येत्या आठवड्यात त्यांची प्रेस पॅरिस आणि ऑस्लोलाही होणार आहे आणि त्यामुळेच आम्ही विचारला होता आजचा सवाल. तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, देशात G20चे राष्ट्रप्रमुख असताना राहुल गांधी यांची युरोपातील खासदारांशी बैठक हा मोदी सरकारला इशारा आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एकीकडे देशांतर्गत राजकारण आहे तर दुसरीकडे नाजूक विदेश नीती. जगाच्या नजरा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांवर आज खिळल्या आहेत, कारण या दोन देशांमध्ये एकत्रितपणे जगाची राजकीय समीकरणे घडवण्याची किंवा बिघडवण्याची ताकद आहे. जो बायडन एक दिवस आधीच भारतात दाखल झाले आहेत आणि खास मोदींबरोबर नुकतीच त्यांची वेगळी बैठकही सुरू आहे. विशेष म्हणजे जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतात येत आहेत. ते भारताला भेट देणारे अमेरिकेचे 8वे राष्ट्राध्यक्ष आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्स, बांगलादेशच्या शेख हसीना ही काही VVIP मंडळी दिल्लीत दाखल झाली आहे. त्यामुळे दिल्लीचे रूपांतर अभेद्य किल्ल्याप्रमाणे झाले आहे. दिल्ली 3 दिवस बंद करण्यात आली असून ही सर्व मंडळी सामान्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाही तर पालम एअरबेसवर उतरवली जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या विमानानं दिल्लीला पोहोचणार आहेत त्याचे नाव एअरफोर्स 1 आहे. तर दिल्लीत 2 दिवस त्यांच्या भोवती सुरक्षेचं कवच पुरवणाऱ्या गाडीचं नाव आहे द बीस्ट. विशेष कमांडो, 300 बुलेट प्रूफ गाड्या, जगातील सर्वात सुरक्षित कार द बीस्ट. जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुरक्षित मानलं जाणारं विमान एअरफोर्स 1. हा सगळा ताफा आणि ही सगळी अभेद्य तटबंदी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी. G20 साठी जो बायडेन एअरफोर्स 1 राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेत. एअरफोर्स 1 हे विमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला हवेतला अभेद्य किल्ला मानला जातो. 3 मजली विमानात सुमारे 4000 चौरस फूट जागा आहे. 45,000 फूट उंचीवरही राष्ट्रपती आणि त्यांचे कर्मचारी फोनवर बोलू शकतात. एअरफोर्स 1 मध्ये ऑपरेशन थिएटरची सुद्धा व्यवस्था आहे, जिथे डॉक्टर सदैव हाय अलर्टवर असतात. विमानाच्या स्वयंपाकघरात 100 लोकांसाठी 20 वेळा अन्न शिजवता येईल अशी व्यवस्था आहे. एअरफोर्स 1 मध्ये फक्त सुविधाच आहेत असं नाही, तर हवेतच शत्रूचा नायनाट करण्याची ताकदही या विमानात आहे. गरज पडलीच तर आण्विक शस्त्र देखील सोडता येतात. धोका वाढला तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना स्पेशल कॅप्सूलच्या मदतीनं सुखरूप बाहेरही काढता येतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 4 दिवस भारतात असतील आणि या काळात त्यांचं एअरफोर्स 1 विमान धावपट्टीवर सदैव तयार असेल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते अवघ्या काही सेकंदात उड्डाण भरू शकतं. एअरफोर्स 1 मधून भारतात जमिनीवर पाऊल ठेवताच त्याची ढाल बनेल ही लिमोझिन, जिचं नाव आहे द बीस्ट. कार हा शब्द बीस्टसाठी अत्यंत छोटा पडतो. बीस्ट हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी रस्त्यावर धावणारं चिलखत आहे, ज्यावर बॉम्बचाही परिणाम होत नाही. बीस्टची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की रासायनिक हल्ल्याचा सुद्धा त्यावर परिणाम होऊ शकत नाही. कोणतीही गोळी काचेला तडा पाडू शकत नाही. कारच्या इंधन टाकीमध्ये एक विशेष फोम असतो, ज्यामुळे अपघात झाला तर पेट्रोलला आग लागू शकत नाही. गाडी पेट घेत नाही.
कारमध्ये ऑक्सिजनचा वेगळा पुरवठा असतो. गाडीचे टायर कधीही पंक्चर होत नाहीत. टायर फोडण्याचा प्रयत्न केला तरी गाडीच्या वेगावर परिणाम होत नाही. जरी एखादा हल्लेखोर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दिबीसच्या जवळ पोहोचलाच आणि त्यानं दरवाजा उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला तरी हँडलला स्पर्श करताच त्याला जोरदार करंट बसेल. दिबीसची किंमत आहे 10 ते 12 कोटी रुपये आणि वजन आहे सुमारे 9 टन म्हणजे 9,000 किलो. काच 5 इंच जाड आहे तर दरवाजा 8 इंच. नाईट विजन, स्मोक स्क्रीन, अश्रुधूर याचीही सोय या गाडीमध्ये असते. एका वेळी या गाडीत 7 लोक बसू शकतात. बायडेन दिल्लीला पोहोचण्याआधीच रोलिंग बंकर म्हणून ओळखली जाणारी ही गाडी दाखल झाली आहे. पुढचे 4 दिवस दी बीस्ट राजधानीच्या रस्त्यावर धावताना दिसेल. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ही सर्व हाय प्रोफाईल मंडळी भारतात येणार तेव्हा त्यांचे स्वागत केंद्रातील राज्यमंत्री करत आहेत. आपल्या महाराष्ट्रातून रावसाहेब दानवेंची वर्णी लागली आहे. सर्व जागतिक नेत्यांच्या मुक्कामासाठी दिल्लीत जवळपास 25 हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मुक्कामाची व्यवस्था ITC मोरियस शेरिटन येथे करण्यात आली आहे. या मंडळीबरोबर डिनरसाठी काही अतिविशिष्ट लोकांना बोलवण्यात आले आहे. त्यात देशातील सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत. तसेच डॉक्टर मनमोहन सिंग आणि HD देवेगौडा या माजी पंतप्रधानांना सुद्धा बोलवण्यात आले आहे. मात्र दोघेही जाणार नाहीत असं त्यांनी कळवले आहे. खरं तर हेच आमंत्रण प्रेसिडेंट ऑफ भारत असे आल्यामुळे भारत की इंडिया हा वाद सुरू झाला. या डिनरला सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना आमंत्रण नाहीच, पण विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंना सुद्धा आमंत्रण नाही. यावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच राजकारणावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया बघण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, देशात G20चे राष्ट्रप्रमुख असताना राहुल गांधी यांची युरोपातील खासदारांची बैठक हा मोदी सरकारला इशारा आहे का? ट्विटरवरून तांबे पाटील यांनी म्हटलंय, देशविरोधी लोकांसोबत हात मिळवणी करायला गेले आहेत. काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेपासून लांब राहिली तेव्हा तेव्हा हे असले सगळे उद्योग केले आहेत. अनामिक, दुसऱ्या देशात जाऊन भारतात मोदींना हरवणार का? ट्विटरवरून अभिजित बर्वे, भारतातील समस्या दुसऱ्या राष्ट्रांकडे घेऊन जाणे घातक आहे, पण यांना त्याचं काय? फेसबुकवरून महेश गिरी, ग्रेट लीडर राहुल गांधी. फेसबुकवरून प्रशांत गायकवाड, विपक्ष सोबत बैठक. धोंडप्पा नंदे, भारतात शिखर परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख दाखल होणार आहेत. राहुल गांधी यांनी विविध देशातील प्रमुखांना भेटून चर्चा करायला हवी होती. इंस्टाग्रामवरून प्रेम गोरपल्ले, कसला इशारा? G20शी राहुल गांधींचा काही संबंध नाही. ते त्यांची कामं करत असतील तर त्यात वेगळं काय? इंस्टाग्रामवरून उज्ज्वल कुमार म्हस्के, G20चा कार्यक्रम आणि राहुल गांधींचा युरोप दौरा हे वेगवेगळे विषय आहेत. इंस्टाग्रामवरून रुष पाटील, त्यांनी युरोपच्या खासदारांशी चर्चा करायला पण आता बंदी आणणार का तुम्ही, असा सवाल केला आहे. यूट्यूबवरून पांडुरंग पाटील, राहुल गांधी यांनी देशहितासाठी आजपर्यंत काय काम केलं आहे का? यूट्यूबवरून अरुण मांडवे, इशारा आणि राहुल गांधी, राहुलला वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आपण बघत आहोत नुकतेच काही नवीन व्हिज्युअल्स आपल्या हाती लागलेले आहेत. जसं आम्ही सांगितलं, जो बायडन हे भारतात दाखल झाल्याबरोबरच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची बैठक होती आणि त्या बैठकीसाठी ते पोहोचले. तिथले व्हिज्युअल्स आम्ही तुम्हाला 0 आवरमध्ये दाखवत आहोत. हे दोघांच्या
भेटीचे म्हणजे G20साठी त्यांच्या भेटीचे हे पहिले व्हिज्युअल्स. दोघांमध्ये आता चर्चा आहे आणि जो बायडन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला पोहोचले आहेत. आपण बघू शकतो भेटीची सर्व तयारी झालेली आहे. भारत आणि अमेरिका ह्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या भेटीकडे सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे. प्रगती मैदानावर भव्य असा भारत मंडपम उभारून तिथे या राष्ट्राध्यक्षांच्या बैठका होणार आहेत. मात्र त्याच वेळी राहुल गांधी यांचे विदेशातील नुसते कार्यक्रमच नाही तर तिथल्या खासदारांशी बैठकाही आहेत आणि प्रेस कॉन्फरन्सही आहे. या आधीही भाजपाच्या नेत्यांनी देशातील राजकारण देशाबाहेर नेणे हे राष्ट्रहिताचं नाही असं म्हणत राहुल गांधींवर टीका केलेली आहे. तसेच त्यांना बाहेर जाऊन भारतावर टीका करायची सवय असल्याचे आरोपही त्यांच्यावर भाजपानं केले आहेत. आता तर एकीकडे बाहेरची नेते मंडळी आपल्या देशात आणि राहुल गांधी देशाबाहेर असं चित्र असताना त्यावर भाजप काय म्हणतं हे बघावं लागेल. मात्र त्याआधी आपण बघूया आजच्या प्रश्नावरचा तुमचा कौल आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, देशात G20चे सगळे राष्ट्रप्रमुख असताना राहुल गांधी यांनी युरोपातील खासदारांची बैठक हा मोदी सरकारला इशारा आहे का? एकूण 28,000 मतं पडली होती. यूट्यूबवर होय म्हणणारे लोक, इशारा आहे हे म्हणणारे लोक 84% आहेत. फक्त 16% लोकांचं मत आहे नाही. त्यामुळे मोठ्या वर्गाला वाटतंय की हा राहुल गांधींचा इशारा आहे. ट्विटरवर 70% लोकांना वाटतं आहे होय परत. हा मोठा आकडा आहे, फरक मोठा आहे. 30% लोकांना वाटतंय नाही. त्यामुळे राहुल गांधी एक इशारा देत आहेत मोदी सरकारला असं वाटतंय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन ITC मौर्याच्या 14व्या मजल्यावरील चाणक्य या सर्वात महागड्या सूटमध्ये राहणार आहेत. आपण नुकतेच त्यांचे आल्यावर त्यांनी मोदींना, पंतप्रधान मोदींना भेटतानाचे व्हिज्युअल्स आम्ही तुम्हाला दाखवले. खरं तर जो बायडन जिथं उतरणार आहे त्याचे एक दिवसाचे भाडे सुमारे 8 लाख रुपये आहे. जो बायडन यांच्या स्टाफसाठी हॉटेलमध्ये 400 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. याआधी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते सुद्धा ITC मौर्याच्या याच सूटमध्ये उतरले होते. बायडनच्या भारतात येण्याच्या एक आठवडा आधी अमेरिकन गुप्तचर संस्था CIAचे एजंट भारतात पोहोचले. हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर सिक्रेट सर्व्हिस कमांडो तैनात असतील. इतकंच नाही तर बायडनसाठी हॉटेलमध्ये खास लिफ्टची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. अशीच बडदास्त सर्व राष्ट्रप्रमुखांची ठेवली जात आहे. देशाच्या आर्थिक उलाढालीत हे महत्त्वाचं आहे. G20चं अध्यक्षपद दरवर्षी सदस्य देशांना रोटेशननं दिलं जातं. गेल्या वर्षी इंडोनेशियाकडे होतं, पुढच्या वर्षी यजमानपद ब्राझीलकडे असेल. जगातली 66% लोकसंख्या या G20 देशांमध्ये राहते. एकूण GDPच्या 85% GDP या देशांमधून येतो असं म्हणतात. तर जागतिक व्यापारातील 75%हून अधिक व्यापार G20 देशात होतो. अशा विकसित आणि विकसनशील G20 देशांचं यजमानपद हे स्वाभाविकरित्या जरी भारताकडे आले असले तरी ते गेले वर्षभर भारतानं सक्षमपणे भूषवलं ही अतिशय प्रतिष्ठेची बाब आहे. मुंबई, पुण्यासह देशभरातील 15 ठिकाणी G20च्या बैठका पार पडल्या आहेत. या बैठका आपल्यासाठी का महत्त्वाच्या आहेत? प्रगतीच्या दिशेनं जाणाऱ्या, जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असलेल्या बलशाली भारताची प्रतिमा जर हे देश आपल्यासोबत घेऊन गेले तर येणाऱ्या बऱ्याच काळासाठी भारताला जागतिक सत्ताकारणात आणि जागतिक अर्थकारणात याचा प्रचंड फायदा होईल. आता बातमी उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याची. उद्धव ठाकरेंनी आज नगर जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य भागांची पाहणी केली आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कोपरगाव तालुक्यातून केली. मका आणि बाजरीच्या शेतात जाऊन ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आज जरी पाऊस सुरू झाला असला तरी या पावसामुळे करपलेली पिकं वाचणार नाहीत. त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे सुरू करावे अशी मागणी ठाकरेंनी यावेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरनं जातात
त्याच हेलिकॉप्टरनं येऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. याच दौऱ्यात शेतकऱ्यांची भेट घेत असताना एका चिमुकल्यानं ठाकरेंना भाकरीची शिदोरी दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलाची विचारपूस करत त्यानं देऊ केलेली शिदोरी स्वीकारली. खरं तर महाराष्ट्रात पाऊस नाही, नदी नाले कोरडे पडले तशी स्थिती होती. त्याचीच पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा दौरा आयोजित केला होता. मात्र त्यांच्या दौऱ्याची सुरुवातच धो-धो पावसानं झाली. पुढे दिवसभरात ते जिथं जिथं गेले तिथं चांगलाच पाऊसही झाला. त्यामुळे पिकांना थोडाफार का होईना आधार मिळाला. तुर्तास वेळ झालीये इथंच थांबण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.